आज फौजींनी ड्युटीवरून येण्याआधी फोन केला, आरती खूप भूक लागली आहे गं, आज टिफिन पण खाल्ला नाही. म्हटलं चला काहीतरी झटपट रव्यापासून बनवते. म्हटले रव्यापासून अजिबात करू नको, मला आवडणार नाही. पण मी पहा काय केलं. 1.5 कप रवा घ्यायचा आहे, बारीक जाड कोणताही घेऊ शकतात. तो रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. बरोबर 1.5 कप रवा आहे. रवा चाळून झाला, पाव चमचा साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं. 1.5 कप रवा होता तर रव्याचं अर्ध म्हणजे 3/4 कप, पाऊण कप दही घालायचं. खूप आंबट दही घ्यायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आणि रवा चांगला भिजेल इतपत पाणी घालायचं. खूप सैल करू नका. गरज वाटल्यास आपण नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. साधारण मला इथे अर्धा कप पाणी लागलं. तुमच्या दह्यामध्ये जास्त पाणी असेल तर तुम्हाला कमीसुद्धा लागेल. छान मिक्स करून घेतलं. झाकून 15 मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. 15 मिनटामध्ये रवा छान असा फुलला जातो. तुम्ही म्हणाल तुझ्या नवऱ्याने सांगितलं रवा नको वापरू आणि रवाच वापरते. पहा, यापासून इतकं सुंदर बॅटर तयार होतं की रवा आहे हे कळतच नाही. संपूर्ण बॅटर म्हणजे आपण जे भिजवलेला रवा आहे तो मिक्सर जारमध्ये घालायचा. गरज वाटल्यास पाणी घालायचं आणि छान बारीक करायचं. खूप सैल करू नका. इडलीचं बॅटर असतं ना तसं किंवा त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं. जरा छान असं स्मूथ फिरवून घ्यायचं. हवं तर मध्ये मिक्सर बंद करा, परत चालू करा, फक्त गरम होऊ देऊ नका. जरा जास्तच फिरवायचं म्हणजे एकसारखं बॅटर होतं. तयार केलेल्या बॅटरमध्ये चिरलेला कांदा, शिमला मिरची, थोडंसं चिरलेलं गाजर, टोमॅटो घालायचे. आवडीनुसार भाज्या घाला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यापासून आपण आज मस्त असे अप्पे करणार आहोत. अप्पे छान खमंग व्हावे यासाठी मस्त फोडणी करूया. तेलामध्ये मोहरी जिरे छान फुलले की आलं मिरची मी ठेचून घेतलंय, तो आलं मिरचीचा ठेचा. सगळं खमंग परतलं की ही फोडणी घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं. अप्पे छान टुमटुमीत फुगलेले जाळीदार व्हावे म्हणून अर्धा टीस्पून सोडा घालायचा. अर्धा टीस्पूनला जरा कमी होता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अप्पे करण्यासाठी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं. त्यामध्ये गरजेनुसार तेल तूप घालायचं. व्यवस्थित एकसारखं फिरवायचं म्हणजे अप्पे पात्राला छान लागलं जातं. अप्पे पात्र कडकडीत गरम करायचं. त्यानंतर गॅस कमी करायचा. सुरुवातीला कडेला बॅटर घालायचं, त्यानंतर मध्यभागी घालायचं, कारण मधल्या अप्प्यांना जास्त हीट लागते, ते लवकर शिजले जातात. बऱ्याच वेळेला आपण रव्याचे अप्पे करतो पण ते रव्यामुळे ना असे रवाळ होतात आणि कुणाकुणाला खायला आवडत नाही. पण तुम्ही जेव्हा या पद्धतीने रव्यापासून बॅटर करून मग अप्पे कराल ना, खूप सुंदर आतून एक वेगळीच जाळी येते आणि वरतून कुरकुरीत होतात. झाकण ठेवायचं. मध्यम ते मोठ्या आचेवर वरतून ड्राय होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. मस्त असे झाकून अप्पे शिजवले की आतपर्यंत शिजले जातात. उलटताना सुरुवातीला मधले अप्पे उलटून घ्यायचे, कारण त्यांना जास्त हीट लागते, ते पटकन शिजले जातात. कड्याच्या अप्प्यांना जरा कमी हीट लागते, त्यांना शिजायला जरा वेळ लागतो. या बॅटरपासून आपण मस्त असे अप्पे केलेले आहे. एक 15-20 मिनिटामध्ये नाश्ता तयार होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा बेस्ट आहे. फौजींचा फोन आला आणि ते घरी येईपर्यंत माझा हा स्नॅक्स किंवा नाश्ता बनवून तयारसुद्धा होता. हे सगळे अप्पे असे उलटून घ्यायचे आहे. तुम्ही यापासून अप्पे करू शकतात किंवा फोडणी पात्रामध्ये बन डोसा करू शकतात किंवा छोटे छोटे उत्तप्पम याचे केले तरीही सुरेख होतात. गरज असल्यास थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आणि दुसऱ्या बाजूनेही मध्यम ते मोठ्या आचेवर झाकण न ठेवता अप्पे भाजून घ्यायचे. छान असे खरपूस भाजले की एखाद्या जाळीवर काढायचे किंवा गरमागरम ताटात वाढायचे. आता उरलेल्या पिठाचे सुद्धा अप्पे याच पद्धतीने करून घेते. इतक्या मिश्रणामध्ये माझे 3 पात्र छान झाले होते. दुसऱ्या बॅचचे अप्पे सुद्धा खूप सुरेख झालेले आहे. यांना सुद्धा काढून घेते आणि झटपट सर्व करूया. हे गरमागरम अप्पे मी टोमॅटो केचप सोबतच सर्व केले होते, कारण फौजींनी वेळेवर सांगितलं घरात नारळच नव्हता चटणी करण्यासाठी, पण तुम्ही नारळाच्या चटणीसोबत सर्व करा, खूप छान लागतात. तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. पहा, अजिबात रवाळा नाही आहे. फौजींना कळलंच नव्हतं की हे रव्यापासून केलेले आहे. जाळी किती सुरेख पडली आहे, अतिशय मऊ लुसलुशीत आणि वरतून खुसखुशीत कुरकुरीत होतात. तर मंडळी, तुम्ही केले का कधी या पद्धतीने रव्याचे अप्पे? केले नसेल तर मी म्हणते म्हणून एकदा करून पहा. जुन्या सगळ्याच पद्धती विसरून जाल. अप्रतिम असे होतात. गार झाल्यावरही छान लागतात. जरूर ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.